श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शयनानंत वेशा अनामातीतानंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमल लोचना. जय जयाजी पतित पावना रमा रमण विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिल न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्र वर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष. वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती ही चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानो पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंघा दिसताती. जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती के विवर्णो. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहू न शकले महिमावर तेथे पामरमी काय. जो सकळ विश्वाचा जणिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू. मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होईल दिव्य ज्ञान वेदांत सार कळेप. सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूड मंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुथा नमियेली. मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवून ग्रंथरचना करवावी. जो अज्ञात तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करुण सच्चिष्या लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चयी. तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञबाळ घेतली असे थोराळ ती पुरविनार दयाळ सद्गुरु राजा आपणाची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षी येले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेल. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत करणी कुंडले तेज अमित विद्युल्ल ते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक वहू. पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले
नाना विद्या कला असता लागी गेल्या सकळा. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमा जरी गावयास योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचर मी न तेथे जाहल. किंवा फाट गगना समान अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिक मने गिरीसी उचलून घालीन काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जानुनी लढीवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो. आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मनन मिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन. ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडिता आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपुले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतेली काही. द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करुण. सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होवोन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण भागी. आता असोत हे बोल पुढे कथा भुवमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पदम कल्लार विष्णुकवी होनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुची तेथे घालितसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणा वर्णमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.